बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। जरांगे आज पुन्हा मुंबईकडे निघणार आहेत। जरांगे फडणवीसांच्या बंगल्याकडे जाण्यावर ठाम आहेत। जरांगेंचा मुक्काम असलेल्या भांबेरी गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, तर अंबडमध्ये देखील संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। जरांगेंचे 2 सहकारी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। सकाळी 4 वाजता जालना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। संभाजीनगरमधील पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आलेले आहेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये पोलीस सतर्क झालेत, तर गंगापूर, येवला, नाशिक मार्गे जरांगे हे मुंबईला जाणार असल्याचं समजतंय। जरांगे आज पुन्हा मुंबईकडे निघणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सूरज आणि विजय चिडे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। मी पहिला विजय चिडे यांना विचारेन। विजय, मुंबईकडे आता मनोज जरांगे निघण्यावरती ठाम आहेत, काय सांगाल? नक्की जाणीव मनोज जरांगे पाटील जे आहे ते सध्या आता भांबेरी या गावामध्ये सध्या बघितलं मुक्काम करत आहे आणि कालच ते जे आहे ते मुंबईकडे रवाना झाले होते। मात्र त्यावेळेस त्यांना मराठा समाजाने जे आहे भांबेरी या गावामध्ये रस्ता रोको केला आणि त्या रस्ता रोको करत मनोज जरांगे पाटील यांना मुक्कामाची विनंती केली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे समाजाशी मला जाऊ द्या असं आवाहन देखील ते करत होते आणि त्यामुळे जर बघितलं मनोज जरांगे पाटील हे आता भांबेरी या गावामध्ये मुक्कामाला होते आणि या ठिकाणून आता ते 11 वाजता थेट आता मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी मिळाली आणि त्यामुळे जर बघितलं तर सध्या पोलीस प्रशासन असेल, इतर भाग असेल, सध्या सज्ज झाला आहे आणि या ठिकाणी सध्या भांबेरीमध्ये मी उभा आहे। या ठिकाणी माझ्यासोबत काही मराठा बांधव देखील आहेत, ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुक्कामी होते। काय सांगाल तुम्ही कुठून आले, कुठे मुक्कामी आहात? आम्ही जिंतूर तालुका पंचायत या ठिकाणी आलेलो आहे। कालपासून आम्ही रात्रीपासून सोबत आहोत आणि जे सरकारनं अध्यादेश पास केला होता त्या अध्यादेशाची हेटाळणी करून सनी यांना 10% आम्हाला आरक्षण, वेगळं आरक्षण द्यायचं, परंतु हे 50%च्या इंदिराशाह आणि 9च्या बेंचच्या नुसार हे टिकत नाही। त्यामुळं आमचं म्हणणं सरकारला एकच म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही ओबीसी मधून आरक्षण द्यावं, हीच आम्ही सरकारला विनंती करत आहे। आणि या जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ओबीसी मधून ओबीसीला आम्ही धक्का न लावता तुम्हाला आम्ही आरक्षण, ओबीसीला आम्ही धक्का न लावता आम्ही ओबीसीचा आम्ही सन्मान ठेवलेला आहे। त्यासाठी आम्ही एक मराठ्यांना आम्ही वेगळं आरक्षण दिलं आणि त्यांना ओबीसीला खुश होण्यासाठी त्यांना जी प्रक्रिया चालवली ती आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला आमचं आरक्षण आम्हाला ओबीसी मधून मिळावं हीच आम्ही सरकारला विनंती करत आहोत। त्याच पद्धतीने जर बघितलं तर अंबड तालुक्यामध्ये जे आहे ते संचारबंदी देखील करण्यात आलेली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत अंबड तालुक्यामध्ये जे आहे ती पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आलेली आणि मनोज जरांगे पाटील यांचे 2 सहकाऱ्यांना देखील आता पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे सध्या जर बघितलं तर भांबेरी या गावामध्ये जे आहे ते मराठा आंदोलक आता येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जान्हवी जी विजय, सूरज, मी तुम्हाला विचारेन की आता बघा मनोज जरांगे हे मुंबईकडे जाण्यावरती ठाम आहेत, मात्र त्यांना मराठा समाजाकडून थांबवलं जात आहे, त्यांना अडवलं जात आहे की त्यांनी पुढे जाऊ नये, तर या संदर्भात काय सांगाल? नक्कीच आपण बघतोय की काल पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे त्यामुळं कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो असं एकदमच त्यांनी जो निर्णय जाहीर केला त्यामुळं मराठ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भावना दाटून आली की यांना काही होऊ नये, कारण की एक तर ते अगोदर 16 दिवसापासून उपोषणावर आहे आणि याच्यामध्ये त्यामध्ये त्यांची तब्येत देखील बिघडलेली आहे। अशा अवस्थेत त्यांच्या जीवाला काही धोका होऊ नये किंवा त्यांनी जी वाक्य वापरलेली त्या वाक्याच्या अनुषंगाने त्यांना काही धोका पोहोचू नये या अनुषंगाने काळजीच्या पोटी जे मराठे आहेत ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतानाच आपल्याला पाहायला मिळतं। जी सूरज, आंदोलकांना पोलिसांकडून काही आवाहन करण्यात आलंय का? नक्कीच आपण बघतोय की सध्या आंतरवाली सराटी आणि मराठवाड्यामध्ये महत्वाचा विषय झालेला आहे आणि महाराष्ट्राचं केंद्र झालेला आहे आंतरवाली सराटी। या ठिकाणास मराठ्यांची जी हालचाल आहे ती आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळते आणि याचा सर्वाधिक जास्त उद्रेक जर कुठं पाहायला मिळत असेल तर तो मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय आणि याच मराठवाड्यामध्ये शांतता पाळण्याचं आवाहन देखील पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने सर्वच पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आता
सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने ते प्रयत्न देखील करतायत. वेळ पडली तर कोणाला अटक करण्याची ही काम ते करणार आहेत. अशा एकंदरीत एक तर पहिले ते शांततेचं आवाहन करतायत, कुठेही उद्रेक होणार नाही, सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ज्या पद्धतीने आपण बघितलं की मागच्या वेळेला ज्या काही घटना घडल्या तर त्यामुळे सामान्य नागरिकांना सूरज धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. मी विजय चिडे यांच्याकडे जाते. विजय, जरांगे यांच्या 2 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नक्कीच जाणून जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांच्या 2 सहकार्याला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील हे आता सध्या बघितलं तर मुंबईकडे निघालेले आहेत. त्या ठिकाणी जर बघितलं तर त्यांच्या समोरच जे आहे ते पोलीस प्रशासन त्यांना रोखण्यासाठी थांबलेलं आहे. आणि आता मनोज जरांगे पाटील जे आहे ते आता सध्या आपण बघू शकतो सध्या भांबेरी या गावामध्ये आहे. आणि मनोज जरांगे पाटील हे आता थोड्या वेळात जे आहे ते मुंबईकडे निघणार आहे. आणि ते आता थेट आता पायी आता जे आहे ते आता निघालेले पाहायला मिळत आहे. मात्र पोलीस जे आहे एका साईडला पोलीस विरुद्ध एका साईडला मराठा समाज जो आहे तो आता एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सध्या आता मनोज जरांगे पाटील जे आहे ते निघालेचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील आता मोठ्या प्रमाणात दाखल झालेलं आहे. आणि त्यामुळे आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समोर जो आहे तो मोठा ताफा या ठिकाणी ठेवण्यात आहे. आणि या साईडला जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांच्याशी आता पोलीस प्रशासन जे आहे ते चर्चा करताना देखील दिसून येत आहे. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील जे आहे ते बोलत आहेत ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया. जी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच केलेला आहे. मनोज जरांगे आता प्रतिक्रिया देत आहेत. मला तर कालच सांगितलं आम्ही पोलिसांना नाही, आम्ही त्याच्याकडे बघणार आहे. पोलिसांना तर काही अडचणच नाही आम्हाला, पण कळणं सुद्धा गरजेचं आहे. काय कारण राज्यात का जाणं गेलं लोक अलीकडे एक मिनिट मग आता देवेंद्र फडणवीस याच्या अडवून मी माझी फ्रेम करेक्ट करू. आपण काय करू, 1-2 घंट्याने विचार करू, एका जागेवर शांत बसा. कोणीच त्रास द्यायचा, कोणीच ते एका जागेवर बसा. उगा दिली घोषणा देऊ शांत काय निर्णय घ्यायचा घेऊ. आता जर याला त्याने रात्री बंदूक टाकली फेसबुकला त्याची एकदम होता तर थांबायचं नाही, एवढं येतं ना. आम्ही का थांबलो लोकांना तो प्रयोग रात्रीच होणार, जो प्रयोग तो रात्रीच होणार. शेवटी मराठीचा डाव झाला, मराठीने त्यांनी शिक्षण वगैरे हे रात्रीच होणार. ओके, ते रात्रीच होणार होतं आणि पुढे गेलं होणार. परंतु महिला होत्या आणि सगळ्यात पायी होत, त्यामुळं खूप त्रास झाला. म्हणून आपल्याला सकाळी निघणं खूप गरजेचं आणि कोणाकडेच काहीच ऐकतं नाही. त्याच्यामुळे फक्त एक विनंती आहे सगळ्याला, पोलिसांना त्रास देऊ नका. आपल्याला माहिती आहे त्याच्यात दम नाही, ते पोलीस काढून करणार आहे. एक आपण मोबाईल 1 ते 2 घंट्यात सगळा निर्णय. तीर्थपुरीमध्ये घटना घडतात, त्यांना काय आव्हान करा. काल सुद्धा सांगितलं, आजच नाही, काल तर रागात होतं तरी सांगितलं आणि आताही सांगतो, मी बघणार त्याच्याकडे. तुम्ही शांत राहा, सगळ्यांनी शांततेत दाखवून आपलं धरणे आंदोलन. पाटील साहेब, तुमच्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते, त्यानंतर तीर्थपुरीमध्ये बस जाळण्यात आली. हे तेच करणार आणि तेच दाखवणार. त्याच्यात किती दम होता मला माहित होतं, ते हेच करणार आहे. पण त्याला सगळ्या सोयीची अंमलबजावणी द्यावाच लागणार.
संचारबंदी काय लावली, तू काही काय केलं, तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार. फक्त याचा परिणाम फक्त मराठीतच नाही सगळ्या जाती धर्मात जाणार. आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उचलणार आहे तुझ्या विरोधात. तुला इथं एवढा पश्चाताप येणार, एवढा येणार. तू एकतर आजची आज, आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या अगोदर, तू एकतर आजची आज सगळ्या सोयरींची अंमलबजावणी कर. कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही, संचारबंदीचा आदेश काढूच शकत. आणि मराठ्यांनी सुद्धा आता ही शहाणपणाची भूमिका घ्यावी लागणार आहे. आपल्याला विचार करून आता पुढचं पाऊल टाकावं लागणार. त्याचा रात्रीचा डाव मोडला, त्याचा इथून पाठीमागचाही मोडला. आता इथून पुढे आपल्याला डाव मोडीतच चालू नाही. आपण सगळ्यांनी फक्त व्यवस्थित एक विचारानं आपल्याला काहीतरी करावं लागणार याच्यामध्ये. संचारबंदी साहेब आहे का साहेब? आजच्या दिवसाची एक कधी पुढील आदेशापर्यंत हा नाही कधीपर्यंत आम्हाला रात्रीच कळालं होतं हे पुढे गेल्याच्या नंतर करणार आहे. रात्री अंधार होता, मायाला होते आणि छत्रपती शिवरायांचं राज्य चालकांनी रात्री त्याला महिलेवर उचलाय जाणं लक्षात असतो. आणि राज्यकर्त्याला सोबत सुद्धा असलं वागलं ते रात्री त्याला त्या तोंड्याजवळ बघितलं 350 गाड्या होत्या, 350 एक अर्धी नाही. तुम्ही शूट बी केल्या असत्या रात्री. आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटला हे राज्य पेटला आणखी ना देवेंद्र फडणवीस शान मला रात्री राज्य पेटून द्यायचं नाही. 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार. तुम्ही आंदोलन चालवतोय यशस्वी झालो नाही तुझ्या गाव इथून येईल मेन काय आता पुढं कर दिवसभरासाठी एका मग आता आम्ही पुढे जायचं का नाही? ते घ्यायला लागलं त्यांचं काय हे मध्ये आपल्याच द्यायचं ते आपल्या पंक्तीत डेव्हलप राहतील. ते कलेक्टर सुद्धा काढू शकत नाही. हा कधी काळी खरा म्हणायचं जेव्हा देवेंद्र फडणवीसच्या तेव्हा म्हणला नाही खरंच कलेक्टर करण का दम येतो तुम्हाला. मला सागर बंगल्यावर ये. फडणवीस कोणतेही काम पोलिसांच्या आडूनच करणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी यावेळी केलेलं आहे. आम्हाला मुंबईकडे जाऊ द्यायचं नाहीये असं देखील ते म्हणाले. संचारबंदी लागू करण्याचं कारण काय असा देखील सवाल मनोज जरांगे यांनी केलाय. मनोज जरांगे हे सध्या भांबेरी या गावामध्ये आहेत आणि तिथून ते आता मुंबईकडे कूच करतायत. मात्र आंदोलकांनी शांत राहावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. पोलिसांना कोणताही त्रास देऊ नये असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय. बाहेर म्हणजे गावात गेली हा अच्छा मग करता त्याचं ऐकून आम्ही तुमचं ऐकून थोडं बळ करतो ना त्याला बघतो पण त्याला सुट्टी नाही. आता तुम्हाला सांगून का होतो ना तुमचं काय तुम्ही बिचारे ड्युटी करता तुम्ही आमचे लोक अटक केले तो राव. आपल्याला विचार करायला लागेल बरोबर. किती लोकांना ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्या समजा नाही का ते त्याचा आणखी एक आठवतो. त्या दिवशी आपण अर्ज केला आझाद मैदानचा. त्या दिवशी पत्रकार बांधवाने त्याला प्रश्न विचारला होता आझाद मैदानला परवानगी मागितली. ते म्हणला माहित नाही प्रक्रिया असती त्याची बघा सहज बोलणे. त्याने रात्री सहज नेले. त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही.
त्याला तर हरवायचं, सगळे सोयरीचे घ्यायचे, ते विचारपूर्वक सहज करतो, आपण विचारपूर्वक सहज करू, पुरा राज्यासह देशात त्याला अडचण आणू. मुंबईला जाण्याचे तुम्ही तर अद्याप एक ठाम आहात का? मुख्यमंत्र्यांनी तुम्ही आमचा अंत पाहू नका, एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका. आमचं त्यांनी जनतेचा बघून, सहनशीलतेचा अंत त्यांनी सुद्धा सरकारचा सहनशीलतेच्या जनतेच्या बघून. तुम्ही काय करणार? संचारबंदी लावणार, लोकांना अडवणार, आणि काय मर्दानगी याच्यात सरकार चालवण्यात? याच्यात काय मर्दानगी आहे सरकार चालवण्यात? जनतेचा किती दिवसात आधी सुद्धा कोणी काढली? मुख्यमंत्री साहेब. अंत कोण बघताय? तुम्ही. आता संचारबंदी लावणार तुम्ही आणि लोकांना जिकडे तिकडे थांबवणार. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, चला शांत राहा, शांततेत निर्णय घ्यायचा, पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची. मराठ्यांचं एकही पोरग अडचणीत येता कामा नये. आपण अंतरवालीत बैठक घेऊ. तुम्हाला भेटायला यायला दादा त्यांना ब्रॅकेट काढून तरी येऊ द्या ना मला त्यांना. आपण अंतरवालीत बैठक घेऊ. आपला माणूस एकही अडचणीत येता कामा नये, एकही अडचणीत येता कामा नये. विचारपूर्वक पुन्हा एक डाव टाकू. दादा पण मग आता तुम्ही म्हणजे ताब्यात घेण्यात आलेले आहे 4 सहकाऱ्यांना, त्यानंतर 3 बस पेटवण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या घटना होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही, आपलं पहिल्यापासून आहे, आज नाही 6 महिन्यापासून आहे. सगळ्यांनी शांत राहायचं, सगळ्यांनी शांत राहायचं. दादा पण मग आता यापुढची नक्की भूमिका आपली काय असणार आहे? आपण आता बैठकीसाठी इथेच अंतर्वादीमध्ये थांबणार आहात का? मुंबईच्या दिशेने संचारबंदी आता बघायला लागेल ना. अरे यांच्या हाताला नाही लागायचं मराठ्यांनी. एक बी माणूस व्हायला जाता कामा नाही. पूर्वी होतं ते छत्रपती शिवराय म्हणायचे, माझा एक बी माणूस कामी नाही आला पाहिजे. त्योच उद्या, आज जर त्यो कामी नाही आला तर त्योच उद्या गड किल्ले जिंकून दाखवील. कधी मागे सारखावं, कधी पुढे जावं. पुढं आपल्याला जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने संकट उभा केलेलं असताना आपण पुढे जाणं म्हणजे माझा हेकेखोरपणा आहे. एकही माणूस कामी नाही आला पाहिजे, एकही. म्हणजे आपण आणखीन डाव गणिमे कावा करू. आता भांबेरीतून अंतरवालीला जाणार. बघतो ना, विचार करतो. थोडे तुम्ही जर एका बाजू झाले तर मला खाली बसा बरं. आपल्या तुमचे तोंड दिसतील मला बोलता येईल. पाटील यांच्याकडे तोंड करा लोकांकडे. काय काय करतो यार? सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागेल असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आम्हाला मुंबईकडे जाऊ द्यायचं नाही असं देखील वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय. संचारबंदी लागू करण्याचं कारणच काय असा सवाल त्यांनी केलेला आहे. आंदोलकांनी शांत राहावं, पोलिसांना त्रास देऊ नये असं वक्तव्य त्यांनी केलंय.